नमस्कार भावी शिक्षक हो. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की कशा प्रकारचे क्वेश्चन TETमध्ये विचारले जातात आणि त्याचा अभ्यास आपण कोणत्या स्तरावर केला पाहिजे, किती डीप इंग्रजी ग्रामर आपण अभ्यासलं पाहिजे. आणि चारही पर्यायांचं ह्याच्यामध्ये मी योग्य विश्लेषण आणि सविस्तर विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच फायदा होणार आहे. तर पहा, द ट्रेन डॅश डॅश स्पीड ॲट ट्रॅव्हल्ड अक्रॉस द प्लेन्स आणि पर्याय आहेत अचिव्ड, गॅदर्ड, ॲडेड, रिच्ड. तर या ठिकाणी आपण पर्यायांचे अर्थ पाहूया. अचिव्ड म्हणजे संपादने, गॅदर्ड म्हणजे हळूहळू वाढवणे आणि ॲडेड म्हणजे अधिक करणे, रिच्ड म्हणजे पोहोचणे, एखाद्या प्लेसला पोहोचणे. आता द ट्रेन गॅदर्ड, काय ते येणार आहे? गॅदर्ड पर्याय क्रमांक 2. गॅदर्ड म्हणजे हळूहळू वाढवणे. काय पुढे म्हटलेलं आहे? स्पीड, म्हणजे ट्रेननं हळूहळू स्पीड वाढवला. तर या ठिकाणी काय होणार? पर्याय क्रमांक 2 गॅदर्ड हे याचं योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ फिल्म डॅश डॅश मेनी सीन्स दॅट मे अपसेट चिल्ड्रन्स. म्हणजे त्या फिल्ममध्ये अशा काही गोष्टींचा समावेश आहे ज्यामुळे मुलं काय होतात? निराश होतात किंवा मुलांना ते निराश करतात. आणि याचं पर्याय आहेत पहा, कंटेंट्स, इन्व्हॉल्व्स, कंटेन्स, इनॅक्ट्स. तर या ठिकाणी जे कंटेंट्स आहे हे एक घटक, इन्व्हॉल्व्स म्हणजे चा भाग असणे, कंटेंट्स म्हणजे समावेश असणे आणि इनॅक्ट्स म्हणजे साकारणे. आणि आपले योग्य उत्तर होणार आहे कंटेंट्स, म्हणजे पर्याय क्रमांक 3. कारण मी सुरुवातीला काय म्हटलं, वाक्याचा अर्थ काय आहे की फिल्ममध्ये असे काही सीन आहे जे मुलांना निराश करतात, तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचे योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आय एम अफ्रेड आय कुडंट ईट एनीमोर. आय एम डॅश डॅश. तर या ठिकाणी काय येणार आहे? अर्थ पाहूयात. फुल अप, फेड अप, फिल्ड अप, सॅटिस्फाईड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 फिल्ड अप म्हणजे पूर्ण भरणे. मी आता इथून ह्यापुढे खाऊ शकत नाही, माझं पोट पूर्ण भरलेलं आहे, असा या वाक्याचा अर्थ होतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 फिल्ड अप हे योग्य होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मॅनेजर फोन्ड द बँक टू डॅश डॅश हाऊ मच मनी ही हॅड देअर. तर या ठिकाणी फोन्ड द बँक टू चेक म्हणजे काय करण्यासाठी? किती पैसे आहेत हे चेक करण्यासाठी. आणि ते या ठिकाणी कुठलं चेक येणार आहे? CHECK, चेक करण्यासाठी ही हॅड फोन्ड द बँक. त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इट्स अ डॅश डॅश ऑफ टाईम टॉकिंग टू गिरीश, ही नेव्हर लिसन. इट्स अ वेस्ट ऑफ टाईम. इट्स अ वेस्ट ऑफ टाईम टॉकिंग टू गिरीश, ही नेव्हर लिसन. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय कसे होते? लॉस, लुझिंग, लॉट, काय वेस्ट. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक वेस्ट म्हणजे वाया जाणे. वेस्ट म्हणजे वाया जाणे. गिरीशचं बोलणं काय आहे? वायाच जाणार आहे, कारण तो काही ऐकणारच नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे योग्य उत्तर इथं होणार आहे वेस्ट. नेक्स्ट पहा, विच वर्ड इज स्पेल्ड रॉंगली. तर या ठिकाणी कोणता चुकलेला शब्द आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता पहा, 4 शब्द दिलेले आहेत, फॅलेबल, कॅपेबल, ॲडॅप्टेबल, प्रोबेबल. आणि या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फॅलेबल. हा शब्द चुकलेला आहे. त्या ठिकाणी एच्या ठिकाणी ह्या काय हवं होतं? आय हवं होतं, फॅलिबल. या ठिकाणी काय हवं होतं? आय, FALLIBLE. फॉलेबल म्हणजे काय? चुकू शकणारे, काय चुकू शकणारे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? रॉंग स्पेलिंग आहे. त्यानंतरचं पहा, हे योग्य स्पेलिंग पण तुम्ही नोट डाऊन करू शकता. ॲडॅप्टेबल, कॅपेबल, प्रोबेबल. ॲडॅप्टेबल, कॅपेबल, प्रोबेबल.
नेक्स्ट पहा, ॲक्टर, हेकलर, मेडिएटर, कलेक्टर. तर वाचल्यानंतर आपल्याला काय वाटतं, संपूर्ण स्पेलिंगच बरोबरच आहेत असं वाटतं. पण पहा, ॲक्टर ACTOR योग्य आहे. मेडिएटर MEDIATOR हे पण बरोबर आहे. कलेक्टर COLLECTOR कलेक्टर ही बरोबर आहे. आणि हेकलरमध्ये एक अक्षर चुकलेलं आहे, एक लेटर चुकलेलं आहे, ते आहे ई. ह्या ठिकाणी शेवटी OR येत नाही, तर इथं ER येतं. तर HECKLER हेकलर म्हणजे प्रश्न विचारून सतावणारा असा त्याचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी ओच्या ठिकाणी ई हवे होते, त्यामुळे हे स्पेलिंग रॉंग आहे. व्हिडिओला जर लाईक करायचं राहून गेलं असेल तर नक्की लाईक करा. तर नेक्स्ट पहा, ऑकरिंग, डिफरिंग, बिगिनिंग, रेफरिंग या ठिकाणी चुकीचं स्पेलिंग ओळखायचं आहे. तर ऑकरिंग RR योग्य आहे. CCR येते. बिगिनिंग इथं EN बरोबर आहे. रेफरिंग इथं सुद्धा RR योग्य आहे. तर चुकले कुठं पहा, इथं F पण RR होत नाही, तर डिफरिंगसाठी एकच आर येते. इथं मी लिहिलेलं आहे पहा, डिफरिंग DIFFERING हे याचं योग्य स्पेलिंग आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. इथं एक आर त्याने एक्स्ट्रा दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, रिलेशन, रेग्युलेशन, रिव्होल्यूशन आणि रिमिशन. तर या ठिकाणी रिलेशन स्पेलिंग योग्य आहे. रेग्युलेशन योग्य आहे. रिव्होल्यूशन, तर या ठिकाणी काय पाहिजे होतं, एक तर रिव्होल्यूशन म्हणजे ते यू पाहिजे होतं आणि ह्या ठिकाणी ओ, किंवा या ठिकाणी त्यांच्या जर हे जर स्पेलिंग बघितलं तर ह्या ठिकाणी रिव्हल्शन म्हणजे REVULSION हे जे टी आहे ह्या ठिकाणी यस हवे होते. रिव्हल्शन काय झालं असतं मग, हे रिव्हल्शन स्पेलिंग कसं असायला हवं होतं पहा. नेक्स्ट एक्झाममध्ये असंही देऊ शकतील की हे योग्य स्पेलिंग देतील आणि रेग्युलेशनचं चुकवतील किंवा रिमिशनचं चुकवतील. त्यामुळे ही चारही स्पेलिंग तुम्ही योग्य तऱ्हेने पाहून घ्या. या ठिकाणी REVUL टीच्या ठिकाणी काय पाहिजे होतं, SION रिव्हल्शन म्हणजे अचानक झालेली भावना. अचानक झालेली भावना असा त्याचा अर्थ होतो. नंतर हे रिव्होल्यूशन म्हणजे काय, क्रांती. तर हे रिव्होल्यूशनचं इथं कसं, जर इथं ओ असतं आणि ते यू असतं तर काय झालं असतं, ते रिव्होल्यूशन. रिमिशन, रेग्युलेशन ही स्पेलिंग काय आहेत, योग्य आहेत. ती पण तुम्ही नोट डाऊन करून त्याची प्रॅक्टिस करा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेल्फ, रूप्स, चिप्स, जिराप्स. तर इथं अनेक वचन केलेले आहेत पहा, आणि कोणत्याचं अनेक वचन योग्य नाही ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे, किंवा स्पेलिंग चुकलेलं आहे ते सुद्धा बघायचं आहे. तर इथं पहा, या ठिकाणी सेल्फचं जे स्पेलिंग आहे ते कसं हवं होतं, SHELVS काय पाहिजे होतं, SHELVS, पण त्या ठिकाणी त्यांनी काय लिहिलेत, SHELFS. त्यामुळे इथं चुकलेलं आहे. चिप्स योग्य आहे. रूप्स योग्य आहे. जिराप्स हे योग्य आहे. अनेक वचनी शब्द काय आहे त्यांची म्हणजे स्पेलिंग मिस्टेक नाही आहे. पण ह्याचं अनेक वचन कसं होणार आहे, सेल्स. पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे. योग्य कसं हवं होतं, SHELVS. या अनेक वचन करण्याचा पण एक नियम आहे. कसं, शेवटी जर इयप असेल तर त्याचं अनेक वचन होताना काय होतं, VES लागते. काय लागते, VES लागते. म्हणजे थीप, थ्यूज इथं मी दिलेलं आहे पहा खाली. थीप, थ्यूज, लिव्स, लाईव्स. अशाप्रमाणे इथं पण काय होणार, VES लागून त्याचं काय होणार आहे, अनेक वचन होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज द बेस्ट वर्ड और फ्रेज टू कंप्लीट द सेंटेन्स. आणि क्वेश्चन कसा आहे, ऑन वन साइड ऑफ द एनवलप यू राईट द नेम अँड ॲड्रेस अँड ऑन द डॅश. या ठिकाणी जे आहे ते काय आहे,
ही रिकामी जागा आहे ती आपल्याला भरायची आहे. 1 सेकंड. पहा या ठिकाणी दिसते आहे ही रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. ऑन वन साइड ऑफ द एनव्हलप यू राईट द नेम अँड ॲड्रेस अँड ऑन द अदर ऑन द डॅश डॅश ॲड्रेस असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तो योग्य होणार पहा. ऑन वन साइड, ऑन वन साइड म्हटले तर त्याच्या काय होणार दुसऱ्या बाजूला म्हणजे अपोजिट साइड, म्हणजे ऑन द अपोजिट साइड ॲड्रेस, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे इथं योग्य होणार आहे. अपोजिट साइड किंवा इथं अदर दिले असते तरी पण चाललं असतं. म्हणजे जर नेक्स्ट एक्झाममध्ये ते असंही टाकू शकतील की या अपोजिटच्या ठिकाणी त्यांनी अदर देतील, तर तुम्ही हेही योग्य होऊ शकतं. कसं ऑन वन साइड ऑफ द एनव्हलप यू राईट द नेम अँड ॲड्रेस अँड ऑन द अदर ऑन द अदर आणि पुढे काय असेल ते वाक्य. तर म्हणजे कसं आहे की तुम्ही दुसऱ्या बाजूला काय लिहू शकता ॲड्रेस, म्हणजे ऑपोजिट साईडला म्हणजे अदर साईडला. बिहाइंड केव्हा आलं असतं जर या ठिकाणी फ्रंट, या ठिकाणी जर फ्रंट साईड म्हटले असते तर तुम्ही त्याचं या ठिकाणी बिहाइंड लिहिलं असता. जर इथं फ्रंट साईड दिले असते तर या ठिकाणी तुम्ही बॅक साईड, या ठिकाणी तुम्ही बॅक साईड घेऊ शिकला असता. आणि इथं जर रिव्हर्स, जर काय रिव्हर्स असेल तर त्याच्या पुढे येतं फॉरवर्ड, म्हणजे रिव्हर्स हा शब्द फॉरवर्डच्या काय तो विरुद्धार्थी होतो, रिव्हर्स फॉरवर्ड. त्यामुळे इथं रिव्हर्स असेल तर इथं फॉरवर्ड आलं असतं. त्यामुळे आपलं योग्य उत्तर होणार आहे अपोजिट किंवा ह्याचाच अर्थ काय अदर साईड. ओके, नेक्स्ट पहा. डिडंट आय डॅश डॅश यू नॉट टू वरी. डिडंट आय डॅश डॅश यू नॉट टू वरी. तर या ठिकाणी पहा, डिडंट आय से यू नॉट टू वरी, डिडंट आय क्वेश्चन यू नॉट टू वरी, डिडंट आय आस्क यू नॉट टू वरी, डिडंट आय एक्सप्लेन नॉट टू वरी. तर या ठिकाणी योग्य पर्याय होणार आहे पहा, वाचतानाच कळतंय. डिडंट आय आस्क यू नॉट टू वरी पर्याय क्रमांक 2. म्हणजे कसं ही आस्क्ड मी टू गो, हे वाक्य पण तुम्ही वाचू शकता. ही आस्क्ड मी टू गो, त्याने मला जायला सांगितले. त्याने मला जायला सांगितले म्हणजे सांगणे, कायचा अर्थ होतोय सांगणे किंवा विचारणे. काय होतंय विचारणे. ही आस्क्ड मी वेर आर यू गोईंग, त्याने मला विचारलं तू कुठं जात आहेस, असाही त्याचा अर्थ होतो. आणि इथं से म्हणजे काय म्हणणे. आता इथं विचारलेलं आहे म्हणून तर आपण काय घालू शकतो आस्क. आणि इथं भूतकाळी हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे त्यामुळे त्याचं पहिलं रूप आपल्याला इथं घ्यायचं आहे. बाजूलाच मी एक क्वेश्चन पण इथं लिहिलेला आहे पहा. डिड यू गो, डिड यू गो. तर ह्याचा आन्सर कसं होणार आय वेंट, आय वेंट. इथं वेंट का आलं तर हे डीड जे आहे हे काय थर्ड भूतकाळी रूप वापरलेलं गेलेलं आहे, त्यामुळे गोचं इथं उत्तरात वेंट होणार. यस यस आय वेंट असं होणार आहे. किंवा खालील क्वेश्चन पाहू शकता. डिड ही गो, यस ही वेंट, ही वेंट. त्या इथं याचं भूतकाळी रूप येणार आहे. नेक्स्ट पहा. इफ पीपल स्पेंड टू मच टाइम बाय डॅश डॅश दे कॅन गेट डिप्रेस्ड, दे कॅन गेट डिप्रेस्ड. आणि पर्याय आहेत आवर सेल्स, देअर ओन, हिमसेल्फ का देमसेल्व्स. तर या ठिकाणी पहा योग्य होणार आहे देमसेल्व्स, म्हणजे इफ पीपल स्पेंड टू मच टाइम बाय देमसेल्व्स दे कॅन गेट डिप्रेस्ड, दे कॅन गेट डिप्रेस्ड ह्याचा योग्य पर्याय होणार आहे पर्याय क्रमांक 4. आता देअर ओन म्हणजे काय ऑन इट्स ओन, इट्स म्हणजे देअर त्यांचा, आवर सेल्स हिमसेल्फ. फॉर, आता इथं फॉर आलं असतं तर काय झालं असतं ह्या ठिकाणी बायच्या ठिकाणी जर फॉर आलं असतं तर इथं हिमसेल्फ, फॉर हिमसेल्फ. बाय आलं की देमसेल्स, ऑन आलं की इट्स ओन देअर. नेक्स्ट पहा. द कम्प्युटर सिलेक्ट्स द फाईल अँड प्रिंट्स इट डॅश डॅश ऑन पेपर. तर प्रिंट्स इट आउट, प्रिंट्स इट्स आउट ऑन पेपर पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. जर राईट डाऊन, राईट डाऊन ही जोडून येते तसं हे काय होतं प्रिंट्स आउट, प्रिंट आउट म्हणजे प्रिंट्स इट आउट पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहा. क्लॉक मेकिंग
इज व्हेरी डॅश डॅश वर्क अँड इट टेक्स टाईम टू लर्न इट. तर पर्याय आहेत इनर्जेटिक, थर्ड आहे ट्रेंड, सेकंड आहे स्किल्ड आणि फोर्थ आहे स्पेशल. तर पहा, घड्याळ बनवणे हे एक कौशल्यपूर्ण काम आहे, कौशल्यपूर्ण, म्हणून त्याला पर्याय कुठला येणार आहे? स्किल्ड, पर्याय क्रमांक 2. स्किल्ड वर्क आहे ते, पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण 51 ते 65 म्हणजे जवळजवळ 15 प्रश्न अभ्यासले. आता आपण पुढचेही पाहूया. एकूण 30 प्रश्न 25 प्रश्न आहेत जे ह्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले गेलेले आहेत आणि ही स्पर्धा परीक्षेमध्येच आलेली क्वेश्चन पेपर आहे जी तुमच्या TETसाठी खूप खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे चारही पर्यायांचं जर तुम्ही विश्लेषण केला, चारही पर्याय जर तुम्ही विचारात घेऊन अभ्यास केला तर नक्की तुम्ही सक्सेसफुल होणार आहात आणि तुमचे 60% गुण इथं कवर होणार आहेत. कारण मराठी आणि इंग्रजी ग्रामरमध्ये जर तुम्ही 27-28 गुण मिळवला आणि बाकी 3 विषय जे आहेत त्या 3 विषयामधून जरी तुम्ही 35-36 किंवा 40 गुण मिळवला तर तुमचा क्रायटेरिया 90 मार्क्सचा पूर्ण होणार आहे. 90+ तुम्हाला पडणार आहे. त्यामुळे डीप स्टडी तुम्हाला करणे आवश्यक आहे. पूर्ण ग्रामर मराठी इंग्रजी अभ्यासणे आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द बेस्ट रिस्पॉन्स टू द स्टेटमेंट. व्हॉट डिड यू डू ऑन इंडिपेंडन्स डे? व्हॉट डिड यू डू ऑन इंडिपेंडन्स डे म्हणजे तुम्ही इंडिपेंडन्स डे दिवशी काय केला, स्वातंत्र्य दिना दिवशी काय केला? तर पर्याय पहा कशा आहेत. इट वॉज द 15th of August. वी होस्टेड द फ्लॅग. ओ येस आय डीड. आणि फोर्थ आहे वी हॅड अ हॉलिडे. आणि ह्याला योग्य रिस्पॉन्स येणार आहे. बघा प्रश्न कसा केलेला आहे. व्हॉट डिड यू डू ऑन इंडिपेंडन्स डे? तुम्ही ऑन इंडिपेंडन्स डे दिवशी काय केलं? तर वी होस्टेड द फ्लॅग म्हणजे आपण आम्ही झेंडा फडकवला. आम्ही झेंडा फडकवला असं तिथं उत्तर येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याला योग्य रिस्पॉन्स म्हणजे बेस्ट रिस्पॉन्स आहे. नेक्स्ट पहा. कॅन आय हेल्प यू? कॅन आय हेल्प यू याचं उत्तर कसं होणार आहे पहा. फाईन, थँक्यू. काय नो आय कांट. येस प्लीज. काय येस यू कॅन. तर या ठिकाणी तुम्ही योग्य उत्तर काय होणार आहे? येस यू कॅन. येस यू कॅन. बघा, कॅन आय हेल्प यू, मी मदत करू का? तर हो, करू शकता. तर येस यू कॅन. हे नो आय कांट म्हणजे जर असा प्रश्न असता कॅन आय हेल्प यू, कॅन यू हेल्प मी असं असेल तर काय उत्तर आलं असतं? नो आय कांट. नो आय कांट. फाईन थँक्यू हा योग्य रिस्पॉन्स होणार नाही आहे. जर हाऊ आर यू म्हटलं तर आय एम फाईन थँक्यू असा रिस्पॉन्स होऊ शकतो. किंवा कॅन आय कम इन? येस प्लीज याचा रिस्पॉन्स काय योग्य होऊ शकतो? तर येस प्लीज केव्हा म्हणू शकतो आपण कॅन आय कम इन? येस प्लीज असा आपण योग्य रिस्पॉन्स देऊ शकतो. आता इथं प्रश्न विचारलेला आहे कॅन आय हेल्प यू म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकते का किंवा शकतो का? याचे येस उत्तर येणार आहे येस यू कॅन, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पहा. आय डिडंट सी यू इन द ऑफिस येस्टरडे. आय डिडंट सी यू इन द ऑफिस येस्टरडे म्हणजे मी काल तुला ऑफिसात पाहिलं नाही म्हणजे तू आला नव्हतास असा त्याचा अर्थ होतो. तर याला योग्य रिस्पॉन्स आहे तो पहा. पर्याय आपण पहिल्यांदा वाचून घेऊया. येस आय एम गोईंग होम. यू वेर नॉट देअर. नो आय वॉज ॲट आउट हेड ऑफिस. काय फोर्थ नो शाल वी गो टू द मार्केट. तर पहा याचा योग्य रिस्पॉन्स होणार आहे नो आय वॉज ॲट आउट हेड ऑफिस म्हणजे मी हेड ऑफिसच्या बाहेर होतो असं ते म्हटलेलं आहे. त्याला योग्य उत्तर येणार आहे कसं? नो आय वॉज. कारण कालचं विचारलेलं आहे, भूतकाळी वाक्य आहे म्हणून वॉज इथं आलेलं आहे आणि नकारार्थी वाक्य आहे कारण तो काल नव्हता. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं आहे मी बाहेर होतो. याचा अर्थ काय? मी हेड ऑफिसपासून बाहेर होतो. तर या ठिकाणी पहा जर हे काय आहे? वर्तमानकाळी आहे. येस आय एम गोईंग होम. होय मी घरी जात आहे असा होणार आहे का? कालचं विचारलेलं आहे. मी घरी गेलो होतो असं असतं तर एकदम योग्य असतं. आर यू गोईंग टू होम ह्याचं उत्तर येणार आहे येस आय एम गोईंग टू होम किंवा आय एम गोईंग होम. आता नो
शॅल वी गो टू द मार्केट, म्हणजे संध्याकाळी जर आम्ही संध्याकाळी मार्केटला जाऊया का? नो. शॅल वी गो टू द मार्केट असं होणार नाही, कारण इथं पहा नो म्हटलेलं आहे आणि शॅल यू वी गो टू द मार्केट म्हटलेलं आहे. त्यामुळे इथं काय होणार आहे, हा योग्य रिस्पॉन्स होणार नाही आणि हा प्रश्न पण योग्य इथं नाही आहे. मुळातच हा चुकीचा प्रश्न आहे. इथं नो शॅल वी गो टू द मार्केट असं इथं प्रश्नचिन्ह देऊन त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे हाही पर्याय होणार नाही. योग्य पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 3, नो आय वॉज ॲट आउट हेड ऑफिस. आणखीन एक महत्त्वपूर्ण बघा ग्रामर. डू यू वॉन्ट टू कम अँड मीट माय अंकल? डू यू वॉन्ट टू कम अँड मीट माय अंकल? तर या ठिकाणी पहा, याचा योग्य रिस्पॉन्स होणार आहे आय वूड लव टू. आय वूड लव टू म्हणजे मला आवडेल. आता ह्या ठिकाणी कम अँड मीट हे दोन्ही काय आलेले आहेत, वर्तमान काळी. कम अँड मीट जर एक वर्तमान काळी असेल तर दुसरं पण वर्ब काय पाहिजेत, वर्तमान काळीच हवं. तर या ठिकाणी योग्य रिस्पॉन्स होणार आहे आय वूड लव टू, म्हणजे मला आवडेल तो माझ्या अंकलला भेटलेला. त्या ठिकाणी आता आय वॉन्ट इट म्हणजे मला पाहिजे तू भेटायला असं होईल का? नाही. आय हॅव गॉट टू गो, नाही मला गेलं पाहिजे. आय एम नॉट कमिंग, मी येत नाही, असा रिस्पॉन्स योग्य होणार नाही. तर मला आवडेल असं तिथं म्हटलं गेलं तर योग्य ठरेल त्याला रिस्पॉन्स म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे सेंटेन्स पार्ट्स हॅव बीन shuffled इन द क्वेश्चन्स बिलो. पुट देम इन ऑर्डर. द फर्स्ट अँड द लास्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स आर गिवन. चूज फ्रॉम द ऑप्शन गिवन. म्हणजे वर खाली वाक्य दिलेले आहे त्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे आणि एक अर्थपूर्ण इथं हे बनवायचं आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे, हिज फेमस स्पीच आणि पर्याय आहे द सेकंड वर्ल्ड वॉर. एक जरा ॲडजस्ट करा, जुनी क्वेश्चन पेपर असल्यामुळे इथं थोडं दिसत नाही आहे. ह्युमन इलेक्ट्रिफाईंग इफेक्ट्स ऑफ ब्लड स्वेट अँड टीयर्स ड्युरिंग ऑन द ब्रिटिश सिटिझन्स. तर हे वरखाली केलेलं आहे ते आपण योग्य लावायचं आहे. तर पहा कसं होणार आहे, हिज फेमस स्पीच ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर ऑफ ब्लड स्वेट अँड टीयर्स had an electrifying effect on the British citizen. तर या ठिकाणी SPRQ असं योग्य क्रम होणार आहे. पहिलं वाक्य त्यांनी दिलेत आणि शेवटचं वाक्य इथं दिलेत, 6वं वाक्य. पहिलं वाक्य व शेवटचं वाक्य दिलेत, आपल्याला मधली वाक्य योग्य लावायची होती. तर कसं होणार आहे, हिज फेमस स्पीच ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर of blood, sweat and tears had an electrifying effect on the British citizens. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तो अशा प्रश्नांचं उत्तर शोधताना काय करायचं, हे शेवटचं जे वाक्य दिलेलं असते ना, शेवटच्या वाक्याच्या पूर्वी कोणते वाक्य येते ते पाहायचं, म्हणजे जोडून कोणते वाक्य येईल त्याला हे बघायचं. तर इथं क्यू जोडून येते बघा. क्यू कशी जोडून येते, हॅड ॲन इलेक्ट्रिफाईड इफेक्ट ऑन द ब्रिटिश सिटिझन. पण क्यू तर क्यू आणि ते क्यू एकाच पर्यायामध्ये शेवटी आहे, पर्याय क्रमांक 3. त्यामुळे ह्याचा योग्य पर्याय क्रमांक 3 होणार आहे. पण जर क्यू 2 पर्यायामध्ये असेल तर तुम्ही काय करायचं, त्याआधी कोणता जोडून येतं ते पाहायचं. तर आणि जर काय फक्त एकाच ह्याच्या पर्यायामध्ये असेल तर आपला वेळही तिथं वाचतो. म्हणजे ह्या ठिकाणी क्यू शेवटी आलेला आहे. तुमच्या कुठले क्रम देतील त्यामध्ये प्रमाणे तुम्हाला अर्थपूर्ण तिथं परिचय तयार करायचा आहे. आणि कोणतं शेवटी येते, ह्या शेवटच्या वाक्याला कोणतं जोडून येते ते पाहिलं तर तुम्हाला सोपं जातं. नेक्स्ट पहा, इन द फील्ड ऑफ कलर्ड जेमस्टोन्स. आता खाली काही वाक्य दिलेत त्यांनी आणि शेवटी दिलेलं आहे द सेंटर ऑफ जेमस्टोन प्रोसेसिंग. वाक्य कसे आहेत बघा, विच हॅज ट्रॅडिशनली बीन अँड अदर जेमस्टोन्स द लीड हॅज बीन टेकन बाय जयपूर लाईक इरॅमिड सेफियस रुबीज. तर या ठिकाणी शेवटच्या वाक्याला कोणते जोडून येते पाहूया. तर पहा, द सेंटर ऑफ जेमस्टोन प्रोसेसिंग. तर या ठिकाणी जोडून कुठले वाक्य येणार आहे,
विच हॅज बीन ट्रॅडिशनली बीन द सेंटर फॉर. काय माहिती आहे बघा, विच हॅज बीन ट्रॅडिशनली बीन द सेंटर फॉर जेमस्टोन प्रोसेसिंग. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 व 3 असू शकते, 1 व 4 असू शकते. ह्या ठिकाणी 1 सुद्धा शेवट पी आहे आणि 4ला सुद्धा शेवट पी आहे. मग आपण त्याचा आधीचं वाक्य कोणते योग्य होते पाहूया. तर या ठिकाणी पहा, विच हॅज बीन म्हटले तर कोणते, अदर जेम्सोड द लेड विच हॅज बीन, म्हणजे पर्याय त्याच्या आधीचं वाक्य कुठलं येणार आहे, पीच्या आधीचं वाक्य. आपण शेवटचं तर आपल्याला कळलेलं आहे, आपण सुरुवातीचं पाहूया. सुरुवातीचं आणि सेकंड पाहूया. तर पहा, इन द फील्ड ऑफ कलर जेमस्टोन लाईक इमरेट्स, शेफियर्स, रुबीज. नंतर त्याने म्हटलेत हॅज बीन, क्यू म्हटलेत क्यू अँड अदर जेमस्टोन द लेड हॅज बीन टेकन बाय जयपूर विच हॅज ट्रॅडिशनली बीन द सेंटर फॉर जेमस्टोन प्रोसेसिंग. तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. तर पर्याय क्रमांक 4 नाही आहे, कारण ही 2 वाक्य त्यांनी मागे पुढे केलेली आहेत. पूर्ण परिचित कसं होणार बघा, इन द फील्ड ऑफ कलर्ड जेमस्टोन्स लाईक इमरेड्स, सेफियर्स, रुबीज अँड अदर जेमस्टोन्स द लेड has been taken by Jaipur, which has traditionally been the center for gemstone processing. Next पहा, laughter is a gift. Must first accept one that you yourself before you and cultivate within, can share it with others. तर या ठिकाणी पहा कसं होणार आहे. पहिल्यांदा पाहूया आपण आपल्या शेवटच्या वाक्याला कोणतं जोडून येतं आहे. कॅन शेअर इट अदर्स. युअर सेल्फ बिफोर यू कॅन शेअर. काय होतं आहे, यू कॅन शेअर इट विथ अदर्स, म्हणजे आर शेवटी जोडून येणार आहे आणि आर हे पर्याय क्रमांक 4मध्ये शेवटी आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्याचे योग्य उत्तर होते. तर बस पाहूया कसा परिचित होणार आहे किंवा वाक्य होणार आहे ते. लाफ्टर इज अ गिफ्ट, वन दॅट यू मस्ट फर्स्ट एक्सेप्ट अँड कल्टिवेट विदिन yourself before you can share it with others. Next पाहूयात. We acknowledge the subject mentioned above. आणि मध्ये ही वाक्य आपल्याला ह्या काय क्रम लावायचा आहे. शब्दांचा योग्य क्रम लावून हे पूर्ण अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. We acknowledge the subject mentioned above. तर या ठिकाणी पहा, we acknowledge of your letter of December 25, 2006 with thanks the receipt concerning the subject mentioned above. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांकामध्ये बघा, पी पहिला म्हटलेत, म्हणजे वी ॲक्नॉलेज ऑफ युअर लेटर of December 25, 2006 with thanks the receipt concerning the subject mentioned above. हेच योग्य होणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे बघा. कसा प्रश्न आहे, रीड द नोटीस अँड चूज द बेस्ट आन्सर. वी एक्सेप्ट ऑल बिल्स टू बी settled within 7 days. Please note credit cards are not म्हटले पुढे आपल्याला सांगायचं आहे. बेस्ट आन्सर. We accept all bills to be settled within 7 days. Please note credit cards are not. You can pay by credit card within 7 days. You can pay in weekly installments, or you can buy check or cash within 1 day. You can pay only by cash. आणि ह्याचं योग्य उत्तर होणार आहे बेस्ट आन्सर, बाय चेक और कॅश विदिन 1 वीक.
कारण तिथं म्हटलेलं आहे क्रेडिट कार्ड यूज करायचं नाही. क्रेडिट कार्ड यूज करायचं नाही आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर होणार आहे बाय चेक और कॅश विदिन 1 डे 1 वीक्स. कारण 7 डेज म्हणजे काय 1 वीक. अशा प्रकारे पण आज 51 ते 75 प्रश्न इथं पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जरा जुनी क्वेश्चन पेपर असल्यामुळे थोडा लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे. तेवढा ॲडजस्ट करा. थँक्यू आणि ऑल द बेस्ट फॉर युअर TT.